Hello student, I am Dr. A.S. Kandhare, HOD, Department of Botany, KMC College, Khopoli. The title of our presentation is Bioinformatics, Part 1, Introduction. So this is the title of our presentation. आजच्या ह्या प्रेझेंटेशनमध्ये आपण बायोइन्फॉर्मॅटिक्स काय आहे ह्या संदर्भामध्ये माहिती मिळवणार आहोत आणि हा इंट्रोडक्टरी भाग आहे. So this is part 1. So let us begin. Contents: history of bioinformatics, that is information technology. Okay, this bioinformatics is also recognized as information technology, but here biological information is emphasized. या ठिकाणी हिस्ट्री काय आहे बायोइन्फॉर्मॅटिक्सची आणि त्याच्याशी संबंधित इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय आहे ह्याविषयी आपण बघणार आहोत. नेक्स्ट पॉईंट इज टूल्स ऑफ इंटरनेट और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. फंक्शन्स ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. बायोइन्फॉर्मॅटिक्सचं कार्य काय आहे, कशासाठी वापरलं जातं, त्याचा उपयोग काय आहे आणि ती थोडक्यात या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. सो लेट अस बिगिन विथ फर्स्ट पॉईंट, दॅट इज हिस्ट्री. इतिहास बघूया बायोइन्फॉर्मॅटिक्सचा. पाउलिन हॉजवेग अँड बेन हेस्पर in 1970 coined the term bioinformatics. पाउलिन हॉजवेग आणि बेन हेस्पर ह्या दोन वैज्ञानिकांनी 1970मध्ये पहिल्यांदा बायोइन्फॉर्मॅटिक्स हा शब्द वापरलेला आहे. ही वैज्ञानिक टर्म किंवा हा शब्द त्यांनी प्रथम वापरलेला आहे. इट्स बेस इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. So what is the base of bioinformatics? The base of bioinformatics is information technology. It is in short it is called IT. आज आपण जे काही म्हणतो की IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे की नाही, अगदी शॉर्टमध्ये आपण म्हणतो IT. ओके, सो दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सो दिस इज the basis of bioinformatics. त्यानंतर बायोइन्फॉर्मॅटिक्स हा जो शब्द आहे त्यामध्ये दोन शब्द आहेत, बायो आणि इन्फॉर्मॅटिक्स. सो बायोलॉजी इज द वर्ड, दॅट इज इट्स शॉर्ट फॉर्म बायो. ओके, बायोलॉजिकल, its short form is taken as bio, and informatics, that is information technology. या ठिकाणी दोन शब्द आहेत बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये. कुठले दोन शब्द आहेत, एक आहे बायो आणि दुसरं आहे इन्फॉर्मॅटिक्स. हे दोन शब्द आहेत. तर हा बायो शब्द कुठून घेतला आहे, बायोलॉजिकल ह्या शब्दापासून, आणि इन्फॉर्मॅटिक्स हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडून घेतलेला शब्द आहे. अँड दीज टू वर्ड्स टुगेदर मेक्स द टर्म कॉल्ड बायो इन्फॉर्मॅटिक्स. ओके, तर हे अशा प्रकारे ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की बायो इन्फॉर्मॅटिक्स इज नथिंग बट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू बायोलॉजी with the help of technology. So bioinformatics is the study of biological information in combination with information technology. So this is the basics of bioinformatics. Okay, so these are the two scientists, that is Pauline Hojvek and Ben Hesper. So here you can see the photographs of these two scientists. She is Pauline Hojvek and he is Ben Hesper. तर ह्या दोन वैज्ञानिकांनी हा शब्द कॉइन केलेला आहे, त्याचं क्रेडिट ह्या दोघांना जातं. ओके,
So this is the historical development in relation to बायोइन्फॉर्मॅटिक्स. त्यानंतर डेफिनेशन करण्याचा प्रयत्न करूया आपण ह्या ठिकाणी. सो व्हॉट कुड बी द पॉसिबल डेफिनेशन ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. So here is definition. Bioinformatics is defined as an interdisciplinary science for management, processing and retrieving a large and complex biological data. ओके. तर ह्या ठिकाणी सोपी व्याख्या केलेली आहे बायोइन्फॉर्मॅटिक्सची. काय व्याख्या आहे? ॲन इंटरडिसिप्लिनरी सायन्स for management, processing and retrieving of large and complex biological data. त्या ठिकाणी महत्त्वाचा काय शब्द आहेत की बायोलॉजिकल डेटा आहे, खूप सारा बायोलॉजिकल डेटा आहे आणि दॅट बायोलॉजिकल डेटा शुड बी मॅनेज्ड. कारण आता तुम्हाला माहिती आहे की हे जे युग आहे हे माहितीचं युग आहे असं म्हणतो आणि दुसऱ्या शब्दामध्ये आपण म्हणतो की माहितीचा विस्फोट होतो आहे. आणि मग ही जी माहिती आहे ही एकत्रित करणं, ती मॅनेज करणं आता अवघड होऊन बसलेलं आहे. वही आणि पेन किंवा रजिस्टरमध्ये ही माहिती आता जमा करता येत नाही, इतकी ती मोठी माहिती जमा झालेली आहे. त्यामुळे हा जो काही डेटा आहे बायोलॉजिकल डेटा, जगामध्ये खूप सारा बायोलॉजिकल डेटा किंवा जैविक माहिती रिसर्च ह्याच्या माध्यमातून जी काही माहिती जमा होते त्याला आपण काय म्हणतो बायोलॉजिकल डेटा. आणि हा बायोलॉजिकल डेटा एवढा आता मोठा झालेला आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या क्षेत्रातून, बायोलॉजीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातून, जगभरातून ती माहिती जमा होते. म्हणून त्या माहितीचं व्यवस्थापन करणं अवघड झालेलं आहे. सो देअरफॉर हिअर वी हॅव टू सी दॅट दिस बायोइन्फॉर्मॅटिक्स इट इज अन इंटरडिसिप्लिनरी सायन्स विच डील्स विथ मॅनेजमेंट, प्रोसेसिंग अँड रिट्रायव्हिंग ऑफ लार्ज अँड कॉम्प्लेक्स बायोडाटा. Okay, biological data. So management is also very important. Okay, procuring biological information, storing the biological information, that is management. Then processing this biological data for various purposes, for in various manners, and again retrieving and disseminating the biological data. So these are the three important aspects that are included in बायोइन्फॉर्मॅटिक्स. तर अशा प्रकारे हे अतिशय क्लिष्ट अशा प्रकारचा जो काही बायोलॉजिकल डेटा आहे त्याचं मॅनेजमेंट करणं, व्यवस्थापन करणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं आणि तो पुन्हा पुन्हा प्राप्त करता येणं वेगवेगळ्या ठिकाणावरून, हे बायोइन्फॉर्मॅटिक्सचा उद्देश आहे. मॅनेजमेंट, आता हा जो शब्द आपण वापरलेला आहे त्या मॅनेजमेंटचा काय अर्थ आहे तर मॅनेज करणे म्हणजे व्यवस्थापन करणे. मग व्यवस्थापनमध्ये काय आलं? कंपायलिंग म्हणजे जमा करणे. देन रिट्रायव्हिंग म्हणजे पुन्हा पुन्हा तो प्राप्त करणे, वेगवेगळ्या ठिकाणी तो पुन्हा पुन्हा प्राप्त करता आला पाहिजे. वेगवेगळ्या कॉम्प्युटर सिस्टीम्सवरती, वेगवेगळ्या सर्व्हरवरती हा बायोलॉजिकल डेटा आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त करता आला पाहिजे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन म्हणजे त्याची रचना करता आली पाहिजे, त्याचं क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे, त्याचं व्यवस्थित काय म्हणता येईल जतन करता आलं पाहिजे. सो देअरफॉर मॅनेजमेंट कॉम्प्रायझेस, दिस मॅनेजमेंट वर्ड कॉम्प्रायझेस these meanings. Okay, management means what we have to do in this word indicates that we have to compile the biological data coming from different sources in the world, then retrieving this biological data through different computer systems and servers, then organizing, okay, that is grouping the biological data according to the need and according to the similarities between two different biological data, and then storing it properly, isn't it, without any loss. So these things are included in management, isn't it? Then processing, this is also very important aspect of bioinformatics. Processing comprises analysis of the biological data, then sequencing of the biological data, computing of the biological data, imaging of the biological data,
इंटरप्रिटेशन ऑफ द बायोलॉजिकल डेटा. म्हणून प्रोसेसिंग ह्या शब्दामध्ये काय काय येतं तर ॲनालिसिस येतं, त्याचं पृथक्करण करणं आहे की नाही, आलेल्या डेटाचं पृथक्करण करणं, त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं, त्यानंतर त्याचं सिक्वेन्सिंग करणं, अनुक्रमाने ते लावायचे ते आहे की नाही. जे काही प्रोटीन सिक्वेन्सेस असतील किंवा काय म्हणता येईल आपले जीन्सवरचे जे काही नायट्रोजन बेसिसचे वेगवेगळे सिक्वेन्सेस आहेत ATGC, त्या सिक्वेन्सेसला त्याचा आपण अभ्यास करू शकतो. तर ते जे सिक्वेन्सेस आहे ते जे पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे त्याचा काय अर्थ आहे त्याचं आपण अनुमान ह्या सिक्वेन्सिंगमध्ये करू शकतो. कॉम्प्युटिंग म्हणजे मोजमाप करणे वेगवेगळ्या डायमेन्शनचं. त्यानंतर इमेजिंग पण आलं, 3 डायमेन्शनल इमेजेस तयार करणं, त्यानंतर त्याचं प्रतिपादन करणं. सो प्रोसेसिंग कॉम्प्राइजेस ॲनालायसिस, सिक्वेन्सिंग, कॉम्प्युटिंग, इमेजिंग अँड इंटरप्रिटिंग द बायोलॉजिकल डेटा. सो देअरफॉर प्रोसेसिंग इज a important aspect of bioinformatics, isn't it? Retrieving is there also there. I told you retrieving. So to retrieve the data, तो डाटा प्रत्येक सोर्सेसला, प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये पुन्हा पुन्हा प्राप्त करता आला पाहिजे, त्याला पुन्हा पुन्हा आपल्याला बघता आलं पाहिजे आणि त्याचं वितरण झालं पाहिजे. दॅट इज डेसिमिनेशन ऑफ द बायोलॉजिकल डेटा. सो इट इज ऑल्सो कॉल्ड कॉम्पिटिशनल बायोलॉजी. त्या ठिकाणी कॉम्पिटिशनल बायोलॉजी ह्याला म्हटलेलं आहे कारण कॉम्पिट होतं बायोलॉजिकल डाटा हा त्या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून त्याचं कॉम्पिटिशन होऊ शकतं बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये. सो देअरफॉर दिस बायोइन्फॉर्मॅटिक्स इज इन अदर वर्ड्स इज ऑल्सो कॉल्ड कॉम्पिटिशनल biology. So this is about bioinformatics. Then basis of bioinformatics. So what is the basis of bioinformatics? तर ह्या बायोइन्फॉर्मॅटिक्सचं फाउंडेशन काय आहे किंवा त्याचा आधार काय आहे, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बायोइन्फॉर्मॅटिक्ससाठी. सो व्हॉट आर द बेसिक्स ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. सो दिस बायोइन्फॉर्मॅटिक includes computer. So computer is becoming a universal tool in all the fields of the study, whether it is arts, science and commerce or any other thing. Means without computer it is impossible to carry out normal activities in academics or in business too. So therefore computers is playing a vital role here. So bioinformatics needs computers. Then other component of the bioinformatics is biological data. This is the data processed through computers. Okay, this biological data is also important component of bioinformatics. Another important component is algorithms. That is statistics. So algorithms is a specific set of mathematical calculations. Okay, so what is algorithms? It is a part of statistics. It is a set of mathematical protocol, so which is used to process and calculate the biological data. So these are the 3 basic components of bioinformatics. तर हे 3 बायोइन्फॉर्मॅटिक्सचे महत्त्वाचे घटक आहेत. कॉम्प्युटर लागतो, बायोलॉजिकल डेटा लागतो आणि मॅथमॅटिक्समधलं किंवा स्टॅटिस्टिक्समधलं अल्गोरिदम्स लागतात. तर ह्याच्या माध्यमातून आपण बायोइन्फॉर्मॅटिक्स स्टडी करू शकतो. सो देअरफॉर यू कॅन सी हिअर दिस ओव्हरलॅपिंग सर्कल्स. सो दिस ग्रीन पोर्शन रिप्रेझेंट बायोलॉजी, दिस पर्पल portion represents statistics and this reddish portion circle represents computer science. So therefore this is the basic what I can say fusion of different streams of the subjects, isn't it? So this is the fusion of 3 basic subjects. When these 3 basic subjects come together, it generates or produces bioinformatics. जेव्हा हे 3 महत्त्वाचे
विषय एकत्र येतात तेव्हा बायो इन्फॉर्मॅटिक्सचा जन्म होतो. ओके. सो देअरफॉर बायो इन्फॉर्मॅटिक्स इज नथिंग बट द इन्फॉर्मेशन अँड इट्स मॅनेजमेंट, इट्स प्रोसेसिंग, ॲनालिसिस with the help of computers. ओके. सो कॉम्प्युटर इज ऑल्सो प्लेइंग ए व्हायटल रोल. या ठिकाणी कॉम्प्युटर पण महत्त्वाचा आहे. आणि मग इन्फॉर्मेशन प्लस कॉम्प्युटर म्हटलं की आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं म्हणतो. कारण आय टीमध्ये काय साधारणपणे कॉम्प्युटर्स हे आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती, इन्फॉर्मेशन, आपण काय केलेलं आहे, कॉम्प्युटर्स अप्लाय करून त्याला टेक्नॉलॉजीचं स्वरूप दिलेलं आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन अँड कॉम्प्युटर्स आर इनसेपरेबल पार्ट ऑफ बायो इन्फॉर्मॅटिक्स. सो दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन अँड द बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ बायो इन्फॉर्मॅटिक्स. तर हे लक्षात ठेवायचं की हे बेसिक घटक आहेत बायो इन्फॉर्मॅटिक्सचे. तसं बायो इन्फॉर्मॅटिक्स हे अनेक फील्डशी रिलेटेड आहे, पण त्यातल्या त्यात हे 3 महत्त्वाचे त्याचे घटक आहेत. So this is the basis of bioinformatics. If you see the historical development of bioinformatics, so we are just looking at the milestones in development of bioinformatics. तर 1450 ते 1840 ते हे साधारण मेकॅनिकल एज असं म्हणू. त्याच्या आधी थोडंसं प्रीहिस्टॉरिकल एज ज्याला आपण म्हणता येईल, एन्शंट टाइम्स, तर ते आपण इथं काही गृहीत धरलेलं नाही. परंतु 1450 to 1840, so this particular span of the time is called mechanical age. So during this particular span of time, mechanical computers were developed by Pascal and Babbage. तर हे एक ठळक वैशिष्ट्य ह्या कालावधीचं आपण ह्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की कॉम्प्युटरची जशी डेव्हलपमेंट होत गेलेली आहे, त्याच्या आधी बरंचसं काही निर्माण झालं होतं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमामध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये रेडिओ आणि त्यासारखे जे काय टेलिफोन वगैरे हे इन्फॉर्मेशन कम्युनिकेट करण्याची साधनं निर्माण झाली. त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर, त्याच्या आधी ॲबॅकस हे होतं, त्याच्यानंतर आलं कॅल्क्युलेटर, आणि मग त्याच्या पुढची डेव्हलपमेंट आहे कॉम्प्युटर. तर हे बेसिक कॉम्प्युटर्स आहेत, हे जुन्या प्रकारातले कॉम्प्युटर्स. सो इट इज कॉल्ड मेकॅनिकल कॉम्प्युटर अँड दिस मेकॅनिकल कॉम्प्युटर वेर डेव्हलप्ड बाय पास्कल अँड बॅबॅज. सो दिस इज द what I can say important development during this mechanical age. Next age is electromechanical age, which spans from 1840 to 1940. So huge computers by Harvard University based on punch cards. So these are the next developments in this age. So punch cards is also very important kind of techniques that is used in computers. आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीने हे डेव्हलप केलं होतं. म्हणजे हे जे काही कॉम्प्युटर होते बॅबॅज आणि पास्कलने निर्माण केले, त्याच्या पुढची ही स्टेप होती पंच कार्ड्सवाले कॉम्प्युटर. म्हणून अशा प्रकारे ही डेव्हलपमेंट होत गेली आणि ती ठळक वैशिष्ट्ये आपण ह्या ठिकाणी बघत आहोत. इलेक्ट्रॉनिक एज. सो this age of electronics ranges from 1940 to 60. तर ह्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर 3G डिजिटल कॉम्प्युटर, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस जसं कोबॉल, फोर्ट्रॅन, बेसिक्स वगैरे वगैरे, तर ह्या लँग्वेजेसची डेव्हलपमेंट झाली. 4G कॉम्प्युटर्स याच्या पुढच्या काळामध्ये निर्माण झाले. सो these are the steps and the different span of time during which evolution of computers and information communication technology was taking place. Then modern age, that is 1960 onwards, 5G इंटरनेट, तर 5व्या जनरेशनचं इंटरनेट आलं.
त्यानंतर मायक्रोचिप्स, स्मार्टफोन्स, सॅटेलाईट, कम्युनिकेशन्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक्स इंजिनिअरिंग वगैरे वगैरे खूप सारी याच्यामध्ये प्रगती झाली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. म्हणजे कॉम्प्युटर, त्याच्यानंतर सॅटेलाईट, त्यानंतर इंटरनेट, मायक्रोचिप्स अशी वेगवेगळे साधनं निर्माण होत गेली. स्मार्टफोन्स, सॅटेलाईट, कम्युनिकेशन, नंतर जीवशास्त्रामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक्स इंजिनिअरिंग वगैरे वगैरे असे खूप सारे डेव्हलपमेंट झाले. सो ड्युरिंग मॉडर्न एज वी सी lot of developments in different fields of science. So all these developments contributed to the development of bioinformatics. म्हणून हे जे काही फेजेस आहेत आपल्या सायन्समध्ये आणि इतर काही फील्ड्समध्ये, हे महत्त्वाचे टप्पे आहेत. त्याच्यामुळे हे टप्पे लक्षात ठेवायचे. मेकॅनिकल एज असेल, इलेक्ट्रोमेकॅनिकल एज असेल, इलेक्ट्रॉनिक एज असेल आणि मॉडर्न एज. सो यू हॅव टू कन्सिडर दीज डिफरंट एजेस अँड डिफरंट स्टेप्स इन डेव्हलपमेंट ऑफ बायो इन्फॉर्मॅटिक्स, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता स्पेसिफिकली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जशी डेव्हलप होत गेली तसं बायो इन्फॉर्मॅटिक्स पण सायमल्टेनियसली डेव्हलप होत गेलं, आहे का नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड व्हॉट कॅन से बायो इन्फॉर्मॅटिक्स वेर डेव्हलपिंग साईड बाय साईड. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही आहे की नाही, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोलॉजिकल डेव्हलपमेंट, आहे की नाही, बायोलॉजिकल डेव्हलपमेंट, तर हे सायमल्टेनियसली होत गेलं, हे लक्षात घ्या. म्हणजे एकाच बाजूने नाही, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण वाढत होती आणि त्याच्यासोबत बायोलॉजिकल डेव्हलपमेंट पण होत होती. तर ह्या दोघांमध्ये जे काही सायमल्टेनियस डेव्हलपमेंट होत गेली त्याच्यामधून बायो इन्फॉर्मॅटिक्स निर्माण व्हायला सुरुवात झाली, हे लक्षात घ्या. बायो इन्फॉर्मॅटिक्स जे आहे हे सायमल्टेनियसली डेव्हलप होत गेलं. तर त्यामुळे हे जे माइलस्टोन्स आपण बघत आहोत ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लस बायो इन्फॉर्मॅटिक्स असं आपल्याला ह्याच्याकडे बघावं लागेल. म्हणजे एकाच दृष्टीनं आपल्याला पाहायचं नाही की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाढते आहे, तर त्यासोबत बायोलॉजीमध्ये पण काही डेव्हलपमेंट व्हायला लागलेत, हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सो देअर फॉर द माइलस्टोन्स इन बायो इन्फॉर्मॅटिक्स. सो हिअर यू कॅन सी these two scientists in 1951. Pauling and Corey discovered a alpha helix and beta sheet structure of protein. So these scientists were working on protein structure, and they ultimately found alpha helix and beta sheet structure of the protein. So this is an important development in biology during 1951. ते ह्या दोन वैज्ञानिकांनी प्रोटीन्सवरती अभ्यास करून त्या प्रोटीनचं कसं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, टर्शरी अँड त्याच्या पुढचं जे काही शीट्स तयार होतात ह्याचे काय म्हणता येईल प्रोटीनच्या, तर हे फोल्डिंग्स होऊन सगळे हे स्ट्रक्चर्स तयार होतात. तर त्याच्यावरती ह्यांनी अभ्यास केला आणि अल्फा आणि बीटा शीट प्रोटीनच्या त्याचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्याच्यानंतरची डेव्हलपमेंट आहे 1953ची. सो दिस इज ऑल्सो व्हेरी क्रुशल डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ बायोलॉजी. इन 1953 वॅटसन अँड क्रिक discovered double helix of DNA. So DNA discovery made a very great significant development in biology. So these are the scientists. This is Watson and Francis Crick. So they together worked on structure and double helix of DNA. So they developed this double helix of DNA on the basis of X-ray crystallography that is done by Rosalind Franklin. So on that basis they constructed this double helix of DNA in 1953.
So this is also an important development in biology. Another important development in biology, and the credit goes to Frederick Sanger in 1955. So Frederick Sanger developed the technique of DNA sequencing. Okay, so what are the nitrogen bases that are present on the DNA? He sequenced this DNA. Okay, so DNA sequencing technique developed by Frederick Sanger. This is another important development in biology. Further, in 1969, Per Edman developed the method for protein sequencing. So this person worked on protein sequencing, and these two persons and scientists worked on the structure of protein. Okay. So in this way you will find that sequencing and developing and understanding the structure of different biomolecules. So these things were being studied by different scientists. वेगवेगळे सायंटिस्ट हे त्याच्यावरती अभ्यास करत होते, म्हणजे बायोलॉजिकल मॉलिक्युल्स जे आहेत ते कसे आहेत आणि त्यांचं फंक्शनिंग कसं आहे ह्या विषयीचा सगळा अभ्यास हे लोक करत होते. देन इम्पॉर्टंट थिंग हॅपन इन 1965. Margaret Oakley Dayhoff. So this woman is called mother of bioinformatics. Okay, she was a great scientist and she worked on protein. Okay, protein sequencing. So sequencing by computational method. She used for the first time that computational methods in protein sequencing, and she developed the Atlas of Protein Sequence and Structure, a book reporting all known protein sequences totaling 65 that she published in 1965. So this is the great development carried out by this lady scientist in 1965. Her name is Margaret Oakley Dayhoff, and she rightly called as मदर ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. त्या ठिकाणी मार्गरेट ओकले डेहॉफला ह्या बायोइन्फॉर्मॅटिक्सची निर्माती किंवा जन्मदाती म्हणतो आपण, आहे का नाही. जसं फादर ऑफ समथिंग इज, तसंच मदर ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. तर हिनं प्रोटीन सिक्वेन्सिंगवरती खूप सारं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्सचा वापर करून, अल्गोरिदमचा वापर करून तिनं प्रोटीनचा सिक्वेन्सिंगचा अभ्यास केलेला आहे. त्याचं हे पुस्तक तिने निर्माण केलं होतं, ॲटलास ऑफ प्रोटीन सिक्वेन्सिंग अँड स्ट्रक्चर. आणि त्यावेळेस जे काही प्रोटीन्स तिला उपलब्ध होते अभ्यासासाठी, तर ते 65 प्रकारातले ते प्रोटीन सिक्वेन्सेस तिनं ते अभ्यासले. तर हे सगळं तिनं 1965मध्ये घडवून आणलं आणि तिथून मग बायोइन्फॉर्मॅटिक्सचा व्यवस्थित अभ्यास हळूहळू सुरू झाला. So in this way you will find that these are the pioneers. They contributed for the development of bioinformatics. So therefore we have to salute this lady scientist Margaret Oakley Dayhoff for making the foundation of bioinformatics. Okay, हिनं साधारणतः बायोइन्फॉर्मॅटिक्सचा पाया घातला असं म्हणता येईल आपल्याला, मार्गरेट ओकले डेहॉफ. कारण तिथं तिनं कॉम्पिटिशनल मेथड अप्लाय केलेली आहे ह्या प्रोटीन सिक्वेन्सिंगला. सो इन दिस वे दीज आर द पायोनियर्स इन बायोइन्फॉर्मॅटिक्स. त्यानंतर वी हॅव टू सी फ्यू टूल्स ऑफ इंटरनेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कंपोनंट्स आपण वापरतो, कुठले कुठले टूल्स आपण वापरतो. The first is operating system, which is related to computer. So it is used to access different software programs, that is Windows operating system, disk operating system. तर हे ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत कॉम्प्युटरच्या, हे एक महत्त्वाचं टूल आहे कॉम्प्युटरमधलं. देन मायक्रोसॉफ्ट ऑफिस, MS ऑफिस, पॉवर पॉईंट, एक्सेल, आउटलुक एक्सेट्रा. सो दीज आर द सॉफ्टवेअर्स that are used in computer. Browsers are there. So what is the use of browser?
It is used for website access. Okay, browsers are used as website access tool such as Google Chrome, Mozilla, Firefox, Internet Explorer. So these are the common browsers. वेबसाईट्स, वेगवेगळ्या वेबसाईट पण आहेत ह्या ठिकाणी. सो वेबसाईट्स आर नथिंग बट द लोकेशन्स ऑफ इन्फॉर्मेशन स्टोअर्स. ते वेगवेगळ्या ठिकाणी ह्या इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या सर्व्हर्समध्ये स्टोअर करण्याचं हे एक काय म्हणता येईल साईट आहे, वेबसाईट. देन देर आर सर्च इंजिन्स. A search engine is a web-based tool that enables user to locate information on the World Wide Web, that is www. Popular examples of such engines are Google, Yahoo and MSN. So these are the search engines. तर हे एक प्रकारचं सर्च इंजिन म्हणजे काय की इन्फॉर्मेशन शोधण्यासाठी लागणारं हे एक प्रकारचं हत्यार आहे. ओके, एक प्रकारची मशीन आहे. Then Google Apps. Google Apps are a suite of web-based messaging and collaboration applications that Google hosts on their own servers. तर हे ॲप्लिकेशन्स आहेत, हे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, गुगल्सनी डेव्हलप केलेले वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत. जसं तुमच्या मोबाईलमध्ये पण तुम्ही वापरता वेगवेगळे ॲप्स, ॲप्लिकेशन्स. सो these applications are important in this information technology. Server is also there. A server is a computer that serves information to other computers. म्हणजे एक सर्व्हर नावाचा एक मेन कॉम्प्युटर असतो, तिथून इन्फॉर्मेशन ही दुसऱ्या कॉम्प्युटरला प्रोव्हाइड केली जाते. सो इट इज ए काइंड ऑफ सर्व्हर कॉम्प्युटर दॅट सर्व्स इन्फॉर्मेशन टू अदर कॉम्प्युटर्स. सो दीज आर द फ्यू बेसिक टूल्स of internet or information technology. So this is related to bioinformatics. So these are some few examples. There are a lot such tools, but we are mentioning here few tools. Okay, तर काही हे जे काही कॉम्पोनंट्स आहेत, काही घटक आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये उपयुक्त आहेत, त्याचा आपण ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. तर खूप सारे फंक्शन्स आहेत, परंतु आपण फार खोलात जाणार नाही आहेत. वी आर जस्ट कन्सिडरिंग द बेसिक फंक्शन्स ऑफ द बायोइन्फॉर्मॅटिक्स. तर काय महत्त्वाचे फंक्शन्स आहेत बायोइन्फॉर्मॅटिक्सचे, त्याचं कार्य काय आहे, व्हॉट इज द बायोइन्फॉर्मॅटिक्स यूज्ड फॉर. ओके, सो बायोलॉजिकल डेटा. सो दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. देअर शुड बी बायोलॉजिकल डेटा. सो on this biological data we can work. So biological data should be stored, isn't it? Storing is very, very important. Nowadays it is explosion of information, that is biological information. So biological information is coming from different sources in the world. So how to manage and store, where to store, that is one of the important problems. So therefore biological data originating from different sources should be stored. So for storing purpose we need computers. तर स्टोअर करणे हे एक महत्त्वाचा उद्देश आहे बायोलॉजिकल डेटाचा. देन अनदर इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द बायोइन्फॉर्मॅटिक्स इज टू ऑर्गनाइज, isn't it? So only storing is not important, but organization is also very, very important. How to organize and classify this biological data, this is also one of the important aspect of the bioinformatics. So this is an important function. Another important function of bioinformatics is analyze. Analysis is very, very important. So this is the next step. After storing and organizing the biological data, there is need to analyze it. त्याचं पृथक्करण, त्याचा अभ्यास करणं की बाबा हे काय आहे, त्याचं इंटरप्रिटेशन करणं, त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं, वेगवेगळ्या ॲस्पेक्टने त्याला चेक करणं, त्याचा अभ्यास करणं, सिक्वेन्सिंग करणं, सॅम्युलेशन करणं. ऑल दिस थिंग्स आर देअर. सो analysis include number of things. Okay, then we can say that retrieve to retrieve the biological data. हा पण महत्त्वाचा त्या ठिकाणी एक मुद्दा आहे की दिस बायोलॉजिकल डेटा शुड बी ॲक्सेस्ड बाय डिफरंट पीपल्स ऑल ओव्हर द वर्ल्ड, isn't it? This biological data should be disseminated, isn't it? It should be distributed to different locations,
to different researchers, to different needy persons. So therefore, there should be a proper system to retrieve the biological data. So these are the basic functions of बायोइन्फॉर्मॅटिक्स. तर ते हे लक्षात ठेवायचं की हे बेसिक त्याचे महत्त्वाचे काही कार्य आहेत बायोइन्फॉर्मॅटिक्सचे, किंवा त्याचा हा उपयोग आपण म्हणूया वेगळ्या शब्दामध्ये. त्यानंतर एक्झाम्पल टू इल्युस्ट्रेट यूज ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. तर असे खूप एक्झाम्पल्स आहेत, परंतु त्यात एक छोटं आणि साधं एक्झाम्पल मी तुमच्यासमोर ठेवतो की व्हॉट इज द यूज ऑफ दिस बायोइन्फॉर्मॅटिक्स, हाऊ द बायोइन्फॉर्मॅटिक्स कॅन बी यूज्ड. तर आता उदाहरण आपण घेतलं, समजा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, HGP, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. सो यू नो दॅट ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इज नथिंग बट द प्रोजेक्ट that deciphers human DNA or human genes. मानवी DNA मधले जे काही सिक्वेन्सेस आहेत त्या सिक्वेन्सेस काय म्हणता येईल, स्टोरिंग, त्याचं क्लासिफिकेशन, आणि हे सिक्वेन्सेस कुठले आहेत, नेमके कुठले कुठले जीन्स आहेत आणि किती जीन्स आहेत, हे न्यूक्लियोटाइड बेसिस किती आहेत, ह्याचा अभ्यास ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये केला गेलेला आहे. सो इट इज अ वर्ल्ड वाईड प्रोजेक्ट. दिस प्रोजेक्ट ऑपरेटेड ड्युरिंग 1990 to 2003. ओके, 1990 to 2003. तर साधारण 13 वर्ष हा प्रोजेक्ट कार्यरत होता. अमेरिकन जेनेटिसिस्ट फ्रान्सिस कोलिन्स, with the support from US Department of Energy and National Institute of Health, NIH. So he was the head. Okay, American geneticist Francis Collins was the head of this particular project. तर ह्याच्या मार्गदर्शनाखाली, फ्रान्सिस कोलिनच्या मार्गदर्शनाखाली हा ह्युमन जेनोम प्रोजेक्ट कार्यरत होता. आणि त्याच्यामध्ये मानवाच्या DNA किती जीन्स आहेत आणि त्याच्यामध्ये किती नायट्रोजन बेसेस आहेत, म्हणजेच न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस किती आहेत आणि ते कसे अरेंज झाले, त्याचा सिक्वेन्स काय आहे, आणि मग त्या सिक्वेन्सचा काय अर्थ होतो, ते सिक्वेन्स कुठल्या प्रकारचं प्रोटीन तयार करतात, तर ही इत्यादी माहिती जमा करण्याचं किंवा ती माहिती जाणून घेण्याचं कार्य ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये करण्यात आलं. 20,000 to 20,500 genes are in the human body. So this project found that, and they reported that 20,000 to 20,500 genes are present in the human body. So that is their approximate and rough conclusion. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे ह्या प्रोजेक्टने की 20,000 ते 20,500 जीन्स किंवा जनुक हे मानवी शरीरामध्ये आढळतात. 3 billion bases, that is nitrogen base pairs sequences reported. Okay, ATGC किती, 3 billion. So you can see the huge number. This is the very big number. ओके, एवढा मोठा आकडा आहे 3 billion. म्हणजे बघा, 3 वरती 9 शून्य आहेत. एवढे न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स ह्याचा सिक्वेन्स तयार केलेला आहे, त्यांनी रिपोर्ट केला एवढा. म्हणजे बघा, एवढा मोठा आकडा आहे आणि ह्याचं सर्व स्टोरिंग करणं, ह्याच्यावरती प्रक्रिया करणं हे मॅन्युअली शक्य नाही आहे. सो देअरफोर यूज ऑफ कॉम्प्युटर कम्स हिअर. ओके, हाऊ टू हँडल दिस मच particular biological data. So handling of such a huge data needs bioinformatics. हे लक्षात आलं तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला मुद्दा लक्षात येईल की एवढे जीन्स आहेत, 20,000 ते 20,000 जीन्स ह्युमन बॉडीमधले, त्याच्यातले हे न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स एवढे आहेत. तर ह्याला स्टोअर करणं, ह्याचं सिक्वेन्सिंग करणं, ह्याचं अंडरस्टँडिंग करणं, ह्याचं ॲनालिसिस करणं, इट इज very impossible manually. So therefore the bioinformatics comes into picture. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी मला जे सांगायचं आहे ते हे आहे की हे एवढा जे ह्यूज डाटा आहे, बायोलॉजिकल डाटा, दिस इज नथिंग बट हे बायोलॉजिकल डाटा. ह्या बायोलॉजिकल डाटाला जमा करायचं, त्याचं ऑर्गनायझेशन करायचं, त्याची रचना करायची, त्याच्यावरती प्रोसेसिंग करायचं आणि
त्याचं अनुमान बांधायचं की हे नेमकं काय आहे, कुठले जीन्स आहेत, ते काय फंक्शन करतात वगैरे वगैरे. सो दिस इज नॉट पॉसिबल मॅन्युअली. So therefore the machine is required and that machine is computer. Okay, optimization of the data analysis. So data analysis should be optimized. त्यामुळे हे जो डेटा आहे त्याचं ॲनालिसिस करता यायला पाहिजे, त्याचं ऑप्टिमायझेशन व्हायला पाहिजे. सिक्वेन्सिंग द एंटायर जिनोम. ओके, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट एम ऑफ दिस SGP, ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा हा महत्त्वाचा एक उद्देश आहे, सिक्वेन्सिंग ऑफ द एंटायर जिनोम. सो व्हॉट इज द जिनोम? द एंटायर जिनोम ऑफ द ह्युमन शुड बी सिक्वेन्स्ड. ओके, त्याची क्रमवार लावता आली पाहिजे की कुठले जीन एकानंतर कुठले जीन आहेत. थोडक्यात एक जेनेटिक मॅप आपल्याला तयार करायचं आहे, त्याचं सिक्वेन्सिंग करायचं आहे. सो दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट अँड कॉम्प्लेक्स टास्क अँड दिस टास्क कॅनॉट बी मॅन्युअली अकम्प्लिश्ड. सो देअरफॉर द व्हायटल रोल ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स कम्स इन टू पिक्चर. तर ह्या ठिकाणी बायोइन्फॉर्मॅटिक्सचा उपयोग आपल्याला व्हायला लागतो आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ द कम्प्लीट ह्युमन जिनोम. तर ह्या DNA एवढा कॉम्प्लेक्स DNA आहे, एवढे मोठे त्याच्यामध्ये सिक्वेन्सेस आहेत, त्याचं आयडेंटिफिकेशन करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. सो देअरफॉर आयडेंटिफिकेशन ऑफ द कम्प्लीट ह्युमन जिनोम. सो दिस इज अनदर एम ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट अँड विच इज अचीव्ड through bioinformatics. Okay, so in this way this bioinformatics is playing vital role. Creating genome sequence database to store the data. तर हा डेटा आपल्याला तयार करायचा आहे, त्याचं ऑर्गनायझेशन करायचं आहे आणि त्याला स्टोअर करायचं आहे. सो स्टोअरिंग इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचं जतन करणं काही साधं काम नाही आहे. त्यामुळे वी नीड द मशीन to store this biological database. Taking care of legal, ethical and social issues that the project may pose. So these are the important things and some issues such as legal issues, then ethical issues, social issues. These issues should be dealt with, isn't it? ज्यावेळेस हा प्रोजेक्ट आपण कंप्लीट झाला त्यावेळेस काही कायद्याची काही गुंतागुंत निर्माण झालेले, काही नीतिमूल्यांची गुंतागुंत आहे, काही सामाजिक त्याच्यामध्ये विषय आलेले आहेत. तर ह्या सर्व प्रॉब्लेम्सला, ह्या अडचणींना दूर करण्यासाठी सुद्धा बायोइन्फॉर्मॅटिक्सचा उपयोग होतो. ओके, सो दिस एक्झाम्पल इलुस्ट्रेट द यूज अँड फंक्शन ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. तर ह्या ठिकाणी हे जे उदाहरण आहे SGPचं, ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ह्या बायोइन्फॉर्मॅटिक्सचा कसा उपयोग होतो. तर थोडक्यात अशा पद्धतीनं हा उपयोग होतो. तसे खूप उपयोग आहेत, परंतु हा एक एक्झाम्पल ह्या ठिकाणी आपण घेतलेला आहे. ओके, सो आय थिंक यू अंडरस्टूड ऑल दिस थिंग्स हिअर. फॉर दॅट रिझन यू हॅव गिवन द फुल अटेन्शन टू लर्न दिस पर्टिक्युलर लेक्चर अँड you learn this topic. So this presentation become a lengthy presentation, so you may pause somewhere in between this presentation and take a rest and then again resume the presentation. कारण 10-15 मिनटामध्ये हे शक्य होत नाही, म्हणून थोडंसं जरी हे प्रेझेंटेशन लांबलं असेल तरी मध्ये तुम्ही पॉज करा, थांबा, विश्रांती घ्या आणि पुन्हा बघा. So again I am suggesting you to download this presentation in your pen drive and plug it to television for better understanding. So this is my a common suggestion. Another suggestion is that you repeatedly watch this presentation and prepare your own notes. So this is another important suggestion for you. So thank you very much.